महर्षी आस्तानी निरुक्त ग्रंथामध्ये शरीर मीमांसा आणि मृत्यू मीमांसा केली. वेदाचे 6 भाग आहेत: कल्प, शिक्षा, व्याकरण, छंद, ज्योतिष आणि निरुक्त. त्यापैकी निरुक्तामध्ये याचे मृत्यूबद्दल चिंतन मांडलं. मृत्यू म्हणजे मुक्ती नाही, मृत्यू हे संक्रमण आहे. नश्वादर्शने किती मृत्यू. खरं तर आपल्या शरीरामध्ये शरीर आहे आपल्याला माहित नाही. तसं एखाद्या तिजोरीत कप्प्यात कप्पा असतो किंवा एखाद्या वाड्यामध्ये घरात घर असतं, तसं शरीरांतर्गत शरीर आहे. पंचभौतिक हे स्थूल शरीर आहे. त्याच्या यात मनबुद्ध्यादी सूक्ष्म शरीर आहे. त्याच्या यात अतिंद्रिय कारण शरीर आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण ही 3 शरीर आहेत. त्या 3 देहाचा आविर्भाव पंचकोशात आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय असे पंचकोश आहेत. जागृती, स्वप्नी, सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. 3 अवस्था, पंचकोश आणि 3 देहाच्या आविष्कारामध्ये कूटस्थ नित्य आहे, त्याला आत्मा म्हणतात. आणि या पंचभौतिक देहाचा त्याग केला आत्मा, याचं नाव प्रेत. प्रेत म्हणजे मरण आहे बर का. प्रेत या पदार्थाचं प्रकर्षेण इथं गत इति प्रेत. जे आपलं पंचभौतिक शरीर आहे, या शरीराचा जो आत्मा त्याग करतो तो प्रेत, आणि मृत्यूनंतर तो प्रेतात्मा तसाच राहतो. शास्त्रकार म्हणतात त्याला डोळे नाही पण दिसत, कान नाही पण ऐकायला जातं, त्वचा नाही पण स्पर्श जाणवतो, भूक लागते, तहान लागते. उपनिषदामध्ये प्रेतात्म्याचं वर्णन आहे. इंद्रियानी परानी अहुर. इंद्रिय ध्येयपरम मनसस्तु परा बुद्धीर यो बुद्धी परतस्तु सहा. जे मनाचे मन, नेत्रीचे नयन, कानाचे कान, वाचेची वाचा, अशा प्रकारचा त्याचा प्रेत स्वरूप त्या कुटुंबात परिवारात असतात. आणि 10व्या दिवशी त्याला आपण सातू, जऊ, तांदूळ, तीळ हे कव्य देतो, त्याला म्हणायचं पिंडदान. पिंडदान शब्दाचा अर्थ काय? पिंड म्हणजे अन्न, दान जे दिलं जाणं, प्रेताच्या उद्देशानं जे अन्न दिलं जातं त्याला म्हणायचं पिंडदान. इथे प्रयोग आहे हा. सातू, जऊ, तांदूळ, तीळ हे विशिष्ट पदार्थ आहेत, त्याला कव्य म्हणतात. खरं तर वेदामध्ये 2 प्रकारचे मंत्र आहेत, स्वधाकार आणि स्वाहाकार. स्वधाकार म्हणजे श्राद्ध. पितरांना सद्गती मिळावी, ते संतुष्ट व्हावे म्हणून त्यांच्या करता जे केलं जातं ते श्राद्ध, ते सदाकार. आणि देवता प्रसन्न करण्याकरता स्वाहाकार होतो. स्वाहाकार यज्ञ. वेदात हे मंत्र आहेत.
खरं तर वेद हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे. विदज्ञानी धातू, प्रकृष्ट ज्ञान म्हणजे वेद. ऋग, यजु, साम, अथर्व 4 वेद आहेत. मी पारडीला गुजरात प्रांतामध्ये पंडित सातवलेकर शास्त्रींकडे अध्यास भाषा शिकायला गेलो होतो. त्यांच्याकडे मी वेद भोगले. मला अधिकार नव्हता. माझं पूर्वाश्रमीचं नाव गायकवाड आहे, सांगून ठेवतो तुम्हाला. पण 72चा दुष्काळ पडला. पारडीला प्यायला पाणी थेंबर पाणी मिळत होतं. 2-4 किलोमीटरवरून पाणी आणायचं. ब्राह्मणाची विद्यार्थी काही पाणी आणत नव्हते. म्हातारी चिंता करायची. एक दिवस म्हटलं, आजी मी आणू का पाणी? शास्त्रीबाईंची म्हातारी, आई आण म्हटलं. पाणी आणायचं दुरून. मी मराठ्याचा बच्चा असल्यामुळे खूप दुरून पाणी आणायचं. घरात पाणी ठेवलं की म्हातारी म्हणायची, आता हात लावू नको, सोहळ्यात आहे. मला आश्चर्य वाटायचं की आपणच आणलं पाणी. म्हातारी ठीक आहे. तिचा फार जीव पडला माझ्यावर. एक दिवस विचारला, आजी शास्त्री मला काही वेळ शिकवत नाही हो, काय करू नये? तिने सांगितलं, असं कर, तुझं आडनाव बदल, लोहित करता. ठीक आहे, काही बिघडत नाही. तिथून पुढे शास्त्रींनी संहिता द्यायला सुरुवात केली. घनापर्यंत वेद भोगले मी, घनापर्यंत. त्याच्या जटा, शिखा, माला, रेखा, ध्वज, दंड, रथ, घण अशा विकृत आहेत, अष्टविकृत आहेत त्याच्या. वैदिक वाङ्मयाचा सहज परिचय झाला मला, सहज परिचय झाला. नाही तो वेद अध्ययनात न श्री शूद्राचे अधिकार, श्री शूद्र अधिकार नाही. जेव्हा मी तुकोबांच्या अभंग अभ्यासाला घेतले तेव्हा माझ्या लक्षात आलं की महाराजांच्या अभंग देखील वेद आहेत. श्रुती मध्यंतरी पुण्यामध्ये अखिल भारतीय वैदिक संमेलन झालं. साऱ्या भारतातले ब्राह्मण एकत्र आले होते. आणि किशोरजी व्यासानी महामंडलेश्वरम मला एक दीपप्रज्वलनाला नेलं. आणि ब्राह्मणांना पाहून मलाही चेव आला. मी आवाहन केले की कोणी ब्राह्मणाने वेदाचा मंत्र म्हणा, त्याचा अर्थ मी तुकोबांच्या अभंगात मांडतो. मोठी जुगलबंदी झाली होती. का सांगत्या गोष्टी आपल्याला? मृत्यूमीमांसा शास्त्र आहे. मृत्यूनंतर तो प्रेतात्मा त्या कुटुंबात असतो. त्याला 10व्या दिवशी जे देतो ते पिंडदान, त्याला सपिंडी श्राद्ध म्हणतो. आणि त्यानंतर तो प्रेतात्मा अतिवाईकून वरवर जातो. वरवर जाताना प्रत्येक दिवशी त्याला अन्न देतात. प्रत्येक दिवस म्हणजे प्रत्येक महिना. असे 12 महिन्याचे 12 श्राद्ध केल्या. शेवटचं ज्या तिथीला ती व्यक्ती मृत झाली त्या तिथीला त्या व्यक्तीचं पार्वन म्हणजे एकोदिष्ट श्राद्ध करणं, याचं नाव वर्ष श्राद्ध आहे. वर्षाला होणारं श्राद्ध, याची गरज आहे. थोडक्यात मृत्यूनंतर त्या प्रेताला सद्गती मिळावी, प्रेतिनीतून तो मुक्त व्हावा म्हणून आज कैलासवासी धनाजीरावचं हे चटश्राद्ध आहे. त्याला पुनर्जन्म आहे. आणि शेवटी पुनर्जन्माची प्रक्रिया अभंग म्हणून मी करणारच आहे. आमची प्रथा वेगळी आहे या कीर्तनाची. शक्यतो मी जात नाही कीर्तनाला अशा, पण आज महाराष्ट्रातले ख्यात कीर्तन मृदंग महर्षी आमचे गंभीर महाराज अवचार यांनी या कुटुंबाचा मला परिचय दिला. आणि विशेष करून संत सेवक नाही का आमचे कैलास महाराज, वारकरी संप्रदायाची त्यांना फार मुख्य प्रकाश भूमिका. या परिवाराची ती अनुबंधी आहे. त्यांच्यामुळे या परिवारात माझं आज येणं झालं. नाही तर आम्हाला टाकळा लागला. आता प्रयागचा कुंभ आहे. महिना 2 महिने आमचं तिथे आता वास्तव्य आहे. शाही स्नान वारकरी संप्रदाय कुंभ मिळत नव्हता. मोठा प्रयत्न झाला. आता 2 एकर जमिनीमध्ये आमचे टेंट आहे. महिनाभर 45 दिवस कल्पवास आहे. काय अन्नदान असेल, संत सेवा आहे आणि अनेक धार्मिक कामं त्या ठिकाणी करावी लागतात. आज हा मोठा योग आहे. या अभंगाचं सूत्र कळालं
की मानवी जीवनाचं सूत्र कळायला समजा. कृष्ण यजुर्वेदामध्ये एक कथा आलेली आहे. वाजश्रवस नावाचा ब्राह्मण होता. त्याने विश्वजित नावाचा यज्ञ केला आणि यज्ञाच्या निमित्तानं त्यानं सर्वस्वाचं दान केलं आणि दक्षिणा म्हणून ब्राह्मणांना गायी देऊ लागला. पुढे ब्राह्मणांना गायी देण्याची, गायी दान करण्याची परंपरा होती, पद्धती. आता लोकांनी गायीच ठेवल्या नाही. गायी दान देऊ लागला, पण अशा गायी देऊ लागला की ज्या गायी रोडा आणि क्षीण आणि दुबळ्या झाल्या होत्या, त्यांना दूध देण्याची आणि वासरवण्याची शक्यताच नव्हती, अशा गायी देऊ लागला. त्याचा नचिकेता नावाचा 10-12 वर्षाचा मुलगा होता. त्याला मोठं वाईट लागलं की आपला बाप चुकीचं दान देतोय. दान योग्य दिलं पाहिजे, दान आवश्यक आहे, पण योग्य दिलं तर, यथार्थ दिलं तर. फाटकी नोट, न चालणारी पैसे देवाच्या पिठी. आमच्या नाशिक भागात लग्न झालं की सत्यनारायण करतात बरं काय. आणि मालक दुकानात जातो, खारका द्या, सुपाऱ्या द्या. दुकानदार विचारतो देवाला का खायला, म्हणजे कुजलेल्या, किडलेल्या, सडलेल्या देवाला. असं दान चालत नाही देवाला. यथार्थ दान दिलं पाहिजे. तो नचिकेता बापाला समज देतो, बाबा हे काय करताय तुम्ही, असं दान देता वय. आणि म्हणून एकदा, दोनदा, तीनदा झालं. तो नचिकेता चिडला बापावर आणि बापाला आवाहन केला, हो बाबा, तुमच्या सर्वस्वात मी पण आहे, मला कुणाला दान देणार तुम्ही. संतापाच्या भरामध्ये तो रुक्मिणी म्हणाला, ब्राह्मण, हे नचिकेता, अरे मी तुला यमाला, मृत्यूला दान देणार आहे. तो नचिकेता आनंदाने देवाला 10-12 वर्षाचा पोरगा, त्याला काही कळलं नाही यम मृत्यू काय प्रकार. तो बापाला आग्रह करतो, बाबा मला यमाच्या घरी पाठवा ना मग. आणि मग याच्या लक्षात आलं की माझा एकुलता एक आहे, माझ्याकडून चूक झाली, माझा वंश बुडणार आहे. आता शब्द मागे घेऊ लागला, पण नचिकेता आग्रह करते, बाबा, हो बाबा, मला पाठवा यमाच्या घरी. म्हणून त्याला यमाच्या घरी, मृत्यू लोकात पाठवण्यात आलं, मृत्यूच्या घरी. पण त्याचं दुर्दैव असं, यम जरा फिरस्तीवर गेला होता गिराईक शोधायला. बरं का, यमाची गिराईक आहे, ती मोठी यादी आहे. त्या यादीत आपला नंबर आहे की नाही जरा तपासून पहा. शास्त्रकारांनी यमाच्या गिराईकांची यादी जाहीर केली. यमाचा पाहुणा प्राणी होय, प्राणी होय, हरि बिन जन्म खरं तर पाप हा शब्द उत्पत्तीमूलक. अहो, शास्त्राने त्याचा निषेध केला, प्रतिवाद केला. अशा गोष्टी करणं म्हणजे पाप करणं. शास्त्र सांगतोय कलंजन भक्ष्य, मांस खाऊ नका, त्यासारखे दिसणारे पदार्थही खाऊ नका, सुराम न पिबेत, मद्य पिऊ नका, व्यभिचार करू नका, परस्त्रीगमन करू नका, चोरी करू नका, भ्रष्टाचार करू नका.
ही करणारी यमाची गिऱ्हाईक आहे नाही का? कलंज म्हणजे मांस आणि त्यासारखी दिसणारी पदार्थ. परमार्थ एवढा सोपा नाही. मध्यंतरी माझ्या संत कुटियावर जंगलात राहतो मी. शृंगेरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य मला भेटायला आले होते. भर दुपारी आली म्हणून आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना कलिंगड म्हणजे टरबूज, लालगुंड टरबूज कापून खायला दिली. ती म्हणजे आमची होते नाही. कलंज मांसासारखं दिसतं. बघा किती बारकावी अशी. आणि आमच्या महार लोकांना मांसवाडे आवडतात. ते सडलेलं दूध काय म्हणतात त्याला, पनीर, सोयाबीन, अरे ज्याचं स्मरण करू ते पदार्थ आपण खाऊ. अशी त्याची वृत्ती तयार होते ना. भारतीय मानसशास्त्र आहे. ज्याचे दया ध्यान ज्याचं स्मरण करत आठवण करत आपण तो पदार्थ खाऊ तसं त्याचं स्वरूप तयार होत ना, असा त्याचा अर्थ आहे. यम 3 दिवस घरी आला नाही म्हणून हा ब्राह्मण बटू यमाच्या घरी उपाशी राहिला. अन्न पाण्याचा त्याच राहिला. तुम्ही पाहुण्याला नियम होते. अतिथी म्हणून जर एखादी व्यक्ती कुठे गेली पाहुणा जेवायला बसले, मालक म्हणाले पाणी घ्या तर पाणी प्यायचं. आता सध्याचे अतिथी बिलंदर आहेत. ताटामध्ये मीठ वाढलं तरी चाटून पाहतात. काही पद्धतच नाही लोकांची. आहार शुद्धीला फार मोठं महत्व आहे. ती निवासियम न आल्यामुळे तो ब्राह्मण बटू उपाशी राहिला. 3 दिवसानंतर तो घरी आला. यमाची पत्नी घाबरली होती. तिला वाटलं ब्राह्मण 3 दिवस उपाशी, काही विपरीत घडलं होतं. म्हणून ती आपल्या पतीला म्हणते अहो या ब्राह्मणाला संतुष्ट करा. म्हणून यमाने त्या नचिकेता बटू पुढे बाळापुढे हात जोडले आणि सांगितले हे बाबा अरे माझ्याकडून आपला गुन्हा घडलाय. तू उपाशी माझ्या घरात आला. तू माझ्याकडे 3 वर माग. म्हणून नचिकेतानं यमाकडे जे वर मागितले त्यातला पहिला वर असा आहे की अहो यमा मृत्यूला तुम्हाला मला दान दिल्यामुळे माझा बाप कष्टी झालाय, दुःखी झालाय. तो विरह करतोय माझा. त्याला समाधान होईल, तो संतुष्ट होईल असं काहीतरी करा. या म्हणला ठीक आहे तथास्तु. तुझा बाप आनंदी होईल. दुसऱ्या वेळी मला अगदी विज्ञान सांगा की मृत्यू म्हणजे काय, मृत्यूनंतर तो प्रेतात्मा, त्याचं अभिगमन काय, त्याचा प्रवास कसा आहे, ते श्राद्ध तर्पण पिंडदाने का करायचे, 10वे 13वे श्राद्ध, त्र्यंबकला जाऊन हे नागबली नारायण बली त्रिपिंडी का करतात लोक. यमा अरे मला काही माहित नाही, मला कृपा करून सांग. म्हणून यमाने त्या नचिकेताला अग्निविज्ञान सांगितलं. 700 मंत्र आहेत. त्याला मृत्युमीमांसाशास्त्र म्हणतात. कठवल्ली आणि 3ऱ्या वर्णी मला ब्रह्मविद्या द्या. अर्थात यम आणि मृत्यू आणि नचिकेता यांचा जो संवाद घडला त्या संवादाचा संदर्भ ठेवून मी आजच्या अभंगाचं निरूपण मांडलं. खरं तर पूर्वजन्म आहेत, पुनर्जन्म आहेत, परलोक आहेत. जन्माला येण्यापूर्वी आपण कुठल्या तरी जन्मात होतो.
त्या जन्माचे अवशेष कर्म घेऊनच पुन्हा जन्म आहे आपल्याला. माणूस वेळेला की पुन्हा माणूस होत नसतो, होत नाही असं नाही, तो होईल हा नियम नाही. पुरी म्हातारी माणसं गमती करत, नातू पण तू त्रास द्यायला लागले की भटजीला जाऊन विचारायचं, आणि तोही बावळा सांगाय आजोबा आहे, पंजोबा आहे, खापर पंजोबा आहे. एवढी सोपी गोष्ट आहे कधी? खंती ते न करा गाढवपुत्र डुक्कर काही बनवू शकतो. पूर्वजन्माचे संस्कार असतात. आता मानसशास्त्र मी अनेक वर्ष शिकवलं विद्यार्थ्यांना. व्यक्तीचा स्वभाव आचार विचार लक्षात आले की त्याच्या पूर्वजन्माचा अनुमान करता येत नाही. हा गाढव होता का, डुक्कर होता का, बैल होता, मोठी गमती आहे सुद्धा. मध्यंतरी मराठवाड्यात जालन्याजवळ एका खेड्यात कीर्तन होतं मला, आणि तिकडे प्रथा आहे उभा राहून पखवाज वाजवण्याची. आणि तो पखवाज वाजवत असताना माझं निरूपण सुरू झालं की तो झोपायचा, गाढ झोपायचा. ही चाल म्हटली की तो प्रॉम्प्टिंग केलं तर तो डोळे एकदम तयार होत, पण त्याची झोप काही थांबत नव्हती. मला म्हटलं आश्चर्य वाटते की ही व्यक्ती उभ्या झोपतीच कशी, घोरायला लागायचं एकदम. शेवटी म्हटलं भाऊ तू मागच्या जन्मी घोडा होता, कारण घोडा उभ्या उभ्या झोपतो नाही का. भोगे कळो येती मागील भोगे कळो येती मागील ते जन्म. पूर्वजन्मातले संस्कार घेऊनच जन्म आहे आपला. पूर्वजन्म आहे, पुन्हा जन्म आहे आपल्याला. काही लोकांना वाटतं की पुन्हा जन्म नाही, शरीर जळालं जमिनीत पुरलं गेलं संपलं. सर्व धर्माने पुनर्जन्म मानले, पूर्वजन्म मानले. मी सर्व धर्म अभ्यासले. माझ्या ग्रंथालयामध्ये 22,000 ग्रंथ आहेत. तोरा धर्म, ज्यू धर्म, जैन, बौद्ध, ख्रिश्चन, सर्व धर्म जन्म मृत्यू पाप पुण्य स्वर्ग नरक सर्व मानतात. त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. उलट आपल्यापेक्षा ते अधिक श्रद्धावान आहेत. हजारो वर्षाच्या कबरी आजही मुसलमान तिथे जाऊन दुआ मागतात, नमाज पडतात, प्रार्थना करतात आपल्या मृत पितरांना. हजारो वर्षाच्या शवपेट्या ख्रिश्चनांच्या. आमच्या नाशिकला सेंट फॅलोमिना नावाचे 2000 वर्षापूर्वी एक सेंट होऊन गेले. त्यांचं प्रेत ठेवलेलं आहे, मोठी यात्रा भरते. आमची पूर्वीची पिढी शहाणी होती. एखादी प्रिय व्यक्ती गेली की तिच्या स्मरणार्थ स्मृतीशाळा बसवत चिरा. आता बांधावर विहिरीवर चिरे बसवायचे पूर्वजांची, अशा प्रथा होत्या. खरं तर आपली धर्म संस्कृती कळाली पाहिजे, समजली पाहिजे आपल्याला. मृत्यूनंतर जीवन आहे
तुकारामाने या अभंगामध्ये आपल्या मृतपितरांकरता काय केलं? फक्त श्राद्ध, तर्पण, पिंडदान ही तात्पुरती भाग आहे. जशी हजामत केली म्हणजे करावीच लागते पुन्हा. पण आपल्या मृतपितरांना तत्वता सद्गती मिळावी म्हणून महाराजांनी काही विचार केला. हा विचार म्हणजे वारकरी पंथाचा सिद्धांत आहे. महाराजांनी सांगितलं, पिंड पदावरी दिला पोये करी. आता इथे पिंड हा शब्द व्युत्पत्ती मिळत आहे. आपण सातू, तांदूळ, तीळ हे जे कव्य देतो त्याला पिंड म्हणतो. त्याचा गोळा तयार करून दर्भावर ठेवला, छटावर ठेवला, ते पिंडदान. इथे महाराजांनी सांगणारे पिंडदान केलं म्हणजे मी का केलं तर शरीर पिंड मी प्रभूला अर्पण केला. संतांनी या देहाला पिंड म्हणतात. पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसार. खर तर पंढरीची वारी, कंठात तुळशीमाल हे खरं पिंडदान आहे. जसं आपण तुळशीपत्र ठेवतो, हे शरीर देह प्रभूचरणी अर्पण करतो. म्हणून वारकरी पंढरपुरात गेले, पोहोचले की महाद्वारात जाऊन लोटांगण घालतात. बर काय पायी श्रद्धावान वारकरी पंढरपुरात महाद्वारात जाऊन लोटांगण घालतात. मी वारकऱ्याचं सांगतो, डायमंड वारकऱ्यांचं नाही. त्यांना लाज वाटते, लोक हसले तर, कपडे खराब झाले तर. लोटांगण झाली तर महाद्वारी, कारण तर झाली लोटांगण. किंवा हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, झाली लोटांगण. सर्वस्व देणं म्हणजे वारकरी होणं. प्रभूला सर्वस्व द्यावं. विठोबाची शरण जागे, विठोबाची त्याचं भजन कीर्तन करणं हे खरं पिंडदान आहे ना. हे श्राद्ध, तर्पण हे तात्पुरती भाग आहे. एखादी आपल्या मृतपितरांकरता आमच्या त्र्यंबकला फार मोठा तेजी धंदा आहे ब्राह्मणांचा. नागबली, नारायणबली, त्रिपिंड्या, अगदी पतसंस्थेचं, बँकेचं कर्ज काढून लोक हा उद्योग करतात. पण अजून त्यांचं कर्ज फिटत नाही अशी प्रतीती आहे. मी मुलाखती घेतल्या काही नागबली, नारायणबली करणाऱ्यांच्या. पण हा धंदा करणारे ब्राह्मण मात्र त्र्यंबकला श्रीमंत आहे. वारकऱ्याकरता इंचवर जागा ठेवलेली आहे तरी त्र्यंबकला, पण त्यांना तरी सुख, समाधान, आनंद आहे का? खात्रीला एक संत प्रत्येक ब्राह्मणाच्या घरात की वेडा ब्राह्मण भ्रमिष्ठ.
रात्रभर कुणाला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, झोपू देत नाही. रात्रभर बिचारी जागे. काय केलं असं आपल्या पितरांचा उद्धार तुकोबाने त्याकरता पर्याय सुचवला. विठोबाशी शरण जावे. कंठामध्ये तुळशीमाळ घालणं द्यावर तुळशी पत्र आहे ना आपल्या. परमात्मा सर्वस्व देऊन करावा लागतो. मग आमचे संत सेवक सांगत होते, वारकरे महाराज लोकांच्या मध्ये श्रेण्या पडल्या. श्रेण्या सांगितल्या तुम्ही, आता ते काही मला इथे मांडायचं नाही. तर ही गंमत आहे मोठी. परमार्थात सुद्धा लोक अंग चोरतात. साधं कीर्तन म्हणलं तरी अंग चोरतात. टाळकरी अंग चोरतात, पखवाजी अंग चोरतात. महाराज लोक सुद्धा अंग राखून कीर्तन करतात. परवा एक श्रोता मला भेटला, म्हणजे महाराज आमच्या गावात अमुक अमुक महाराजांचं कीर्तन झालं, पण फार मोजून चांगलं केलं, पण फार मोजूनमापन केलं म्हणले. मी म्हणलं मोजूनमापन म्हणजे काय? तो मिस्किल हसू लागला. म्हणजे काही नाही, आमच्या गावकऱ्यांनी त्यांच्या कीर्तनाचा हिशोब केला. त्यांचं प्रत्येक वाक्य 100 रुपयाला पडलं आम्हाला. म्हणलं एक्सवायझेड होते की काय? हो म्हणजे तेच होते. तुका प्रेमीनाची गाय. तुको खरं तर नांदेडच्या एका प्राध्यापकानं माझ्याकडे PhD केली पुणे विद्यापीठात तुकोबांचा कीर्तन प्रयोगाने. तुका प्रेमीनाची गाय गाण्यात विरवणी जाय, बोल नाही की कोणाची, कथे नागराची नाचे. मोठी गंमत आहे. सर्वस्वरेण म्हणजे पिंड झाले. व्यास मारपी दे संतांना जे पिंडदान अपेक्षित आहे ते हे पिंडदान आहे. समर्पी जे देवा. पुढच्या पिढीनं आपल्या मृतपितरांना सद्गती मिळावी म्हणून शरीर प्रभूला अर्पण करायचं, म्हणजे कंठा तुळशीमाळ घालायची, वारकरी व्हायचं. भार काहीच न घ्यावा. तुकाराम म्हणतात आम्ही ते केलं. पिंड पदावरी दिला पोरी करी. काय लाभ काय येता माझे झाले गया.
एक बसू द्या. ठीक आहे. काय तुमचे मुंबईकर येते. माझी झाली गळ्यावर जेवण. परिचय आहे तुमचा? परिचय आहे ना? असं आहे का? अरे बापरे. आता हे गंभीर महाराज म्हणजे आता जागतिक कीर्तीचे महाराज येतात. आज ते संगीत आणि खरंय लक्षात ठेवा, आज जागतिक कीर्तीचे जे पंडित आहेत, काय नाव त्यांचं? भवानी शंकर. त्यांच्याकडे ते अभ्यास करतायत. आता पूर्ण शिक्षण वारकरी संप्रदायामध्ये जरा ट्रेनिंग घे भाऊ एकदा. कीर्तनकाराचा किती आवाज ठेवायचा, पिटीचा किती, पखवाजाचा किती, धुरपद म्हणणाराचा किती, जरा शिक्षण घ्यायचं. हा काही जलसा नाही. माझी झाली गळ्यावर जण, फिटले पितरांचे ऋण. करतर पितरांचं ऋण असं हे मान्य करावं लागेल. काही संदर्भ आहेत ते तुमच्या पुढे थोडक्यात मांडतो. खरं तर आपण जे आपत्ती निर्माण करतो या अपत्यात आपलं स्वतःचं वीर्य फक्त 28 असतं. मागच्या पितरांचं 56 असतं. एकूण 84 अंश आहे आपल्या शरीरात. ॲनालिसिस करतो मी. हे पृथक्करण धर्मशास्त्र येते. महर्षी यास्कांनी निरुक्तात ते सांगितलंय. महात्मा नचिकेता आणि यमाचा तो संवाद आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये 3 कोश आईचे आणि 3 कोश बापाचे असतात. आईचं रज आणि पित्याचं वीर्य मिळून आपलं शरीर आहे. आपण अपत्य निर्माण करतो त्यातलं 28 तत्व आपलं आहे. इतर पितरांचं आहे. बापाचं 21, आजोबाचं 15, पंजोबाचं 10, खापर पंजोबाचं 6, 6व्या पिढीचा 3 आणि 7व्या पिढीचा 1 अंश असतो. 1, 3, 6, 10, 15, 21 आणि 28 या परिमाणात वीर्यतंतू रजतंतू प्रत्येकाच्या शरीरात आहे. म्हणून 5व्या 6व्या पिढीतला आजार पुढच्या पिढीत येतो. रक्तकुष्ठासारखे, मधुमेहासारखे, रक्तदाबासारखे आजार हे केवळ गुणसूत्राने धरतात. डॉक्टरांना देखील त्याचा अनुमान करता येत नाही. मग कुणीतरी जाणकार म्हणतो तुम्ही त्र्यंबकला जा, नागबली, नारायणबली, त्रिपिंडी करा. आता काय उपयोग त्याचा? आधीपासून आपल्या मृत पितरांचं आपण यथोचित कर्म करणं आवश्यक आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझी झाली गळ्यावर जण, पिठले पितरांचे ऋण. अनुबंध शास्त्र येते. ज्या कुळामध्ये भजन कीर्तन पंढरीची वारी आहे त्या कुळातील सर्वांचा उद्धार होतो. मातृ पितृ भ्राता सदोत पार, मातृ
भ्राता सगोत्रापार या सर्वांना परमार्थ प्रक्रियेनं पंढरीची वारी भजन कीर्तनाने कसा उद्धार होतो बघा. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार हे सर्व कळायची गरज आहे. वा नुसती आई बाप नव्हे, मातृकुळामध्ये 24-21 कुळ आहे. पितृकुळामध्ये पितृ या पदामध्ये पित्याची 21 कुळ आहे. कारण शरीराचे अनुबंध ही 21 पिढ्यांची. एखादी व्यक्ती जर मृत झाली तर 7 पिढ्यापर्यंत 10 दिवसाचं अशौच असतं. 7 पिढ्यापर्यंत असेल तर 10 दिवसाचा अशौच. 8व्या पिढीपासून 15व्या पिढीपर्यंत 3 दिवसाचा शौच. 16व्या पिढीपासून 21व्या पिढीपर्यंत 1 दिवसाचा शौच. तेथून पुढे स्नान आणि शुद्धी म्हणजे शरीराचे अनुबंध 21 पिढ्याशी आहे. आईचे 21 आणि बापाचे 21 म्हणजे आईचं रज आहे. आपण नुसतं या बापाकडून धरू नये. आईचाही त्यात सावा आहे. आईचं रज पित्याचं वीर्य एकत्र होऊन आपल्याला जन्म मिळालाय. तेव्हा मातृ कुळाचा उद्धार, पितृकुळाचा उद्धार, इथे गोत्र शब्द आलाय. आता बहुतेकांना गोत्र माहित नाही आणि मराठी लोकांना तर अजिबात माहित नाही. भटजी लोक पूजा सांगायला येतात आणि सहज संकल्पांता गोत्राचा उच्चार करा. आता कोणालाच गोत्र माहित नाही. कश्यप गोत्र आहे म्हणजे काही डोकं फिरलं का काय तुमचं. म्हणून आता 2 ग्रंथ अभ्यासाला मी घेतले. या महाराष्ट्रातील तमाम जनतेची गोत्र शोधतोय मी आणि मनुस्मृती वाचायला घेतली की ज्या समाजामध्ये तेढ आणि विकल्प निर्माण करताय. काय या मनुस्मृतीमध्ये जे यथार्थ आहे ते लोकांपुढे आणायचं, जे चुकीचं आहे ते निषेधाने मानलंच पाहिजे. एक लक्षात ठेवा, आपण शरीराचे अनुबंध आहे. कश्यप गोत्र कसं होऊ शकेल आपलं. कारण राजा कश्यपाच्या 2 बायका दिती आणि अदिती. दितीपासून राक्षस झाले, अदितीपासून देव झाले. मानवी वंशाचा संबंध कुठे आहे. म्हणून हे सर्व चिंतन आहे, अभ्यास आहे. गोत्र या पदाचा अर्थ पूर्वज घ्यायचा. खरं तर हरिभक्तीने आपल्या पूर्वजांचा उद्धार होतो. पंढरीच्या वारीनं कुळाचा उद्धार होतो. आता तुम्हाला माहित नाही पंढरी महात्म्य. चंद्रशेखर बुवा आणि मी एकत्र बसून आता पंढरपूरचं महात्म्य लिहितो. पांडुरंग, पंढरपूर, चंद्रभागा, पुंडलिकाचं काय मूल्य कळलं पाहिजे ना. पद्मपुराणामध्ये, स्कंद पुराणामध्ये अति सविस्तर वर्णन आलेली आहे. वारकरी चाकूरच्या बाहेर जात नाही. अभ्यासाची गरज आहे. कीर्तनकार लोकांनी भ्रमात राहू नका. धंदा थांबेल तुमचा. आता बहुतेक कीर्तन आदरापेक्षा दरावरच आहे. ठरलेला दर आहे लोकांचा. आणि मधले प्रत्येक जिल्हावार तालुक्यावर त्यांचे एजंट आहेत. त्या महाराजाचं कीर्तन म्हणजे अमुक महाराजाला भेटा, अवघड आहे. मला काही त्यावर टीका टिप्पणी मांडायची, पण जे आवश्यक आता कीर्तन करायला आवश्यक आहे त्याचं आरोग्य, गाडी, ड्रायव्हर आहे, सर्व गरज आहे त्याला काही गोष्टीची. पण आदरपूर्वक असेल तर दरावर नको. आमचा विरोध दराला आहे. आज गरज आहे प्रबोधनाची. मी हे सांगतो आपल्याला की पंढरपुरामध्ये अमेरिकाच्या समोर लोहदंडा तीर्थ आहे. त्याला पद्मपुराणामध्ये पद्मतीर्थ म्हटलंय. तिथे स्नान केलं की त्र्यंबकला जाऊन नागबली, नारायणबली, त्रिपिंडी करायची गरज नाही. फक्त तिथे जाऊन बुडी भलत्या ठिकाणी बघा
कारण भीमा आणि आपण कुठेही डुबकी मारतो तो चंद्रभागेत आंघोळ केली नाही. चंद्रभागा हे तीर्थ आहे, भीमा नदी आहे, पुंडलिक आहे, समोर चंद्रभागा तीर्थ आहे, त्याला पद्मतीर्थ म्हटलंय, त्याला लोदंड तीर्थ म्हटलंय पुराणामध्ये. ते स्नान केलं की पूर्वजांचा उद्धार. स्नान करता पद्माळे उद्धरती सर्व पुढे, उद्धरती सर्व पुढे, उद्धरती सर्व पुढे, काही वेगळं करायची गरज नाही. अरे नित्यनेमाने जरी हरिपाळ जरी म्हटला तरी मोठं फळ आहे ना. पूर्वजा वैकुंठ मार्ग, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोबा. तेव्हा अशा ह्या प्रक्रियेचा अर्थ आहे तो. तुकोबरा म्हणतात, शरीरी पिंड मी प्रभूला अर्पण केला, माझं गळ्यावरच्या अंगाला पितरांचं ऋण फेटलं गेलं. महाराज की काय केलं तुम्ही हो? ती प्रक्रिया सांगून माझं सेवा मी थांबवतोय. उशिरा सुरू झालंय. आता विलास मी तर बरोबर आलो होतो. आता थंडी, लोकांना आधीच हाऊस आणि त्यात पाऊस. काय समाज चित्र फार विचित्र आहे बरं का अप्पासाहेब. या पुढाऱ्यांना, आमदार, खासदार, नगरसेवकांना जरा समज द्या तुम्ही. अहो, लग्नापर्यंत बोंबलं तिथे थांबतात आणि मंगलाष्टक सुरू झालं की लगेच निघा सुरू होतं. काय चाललं काय तुमचं? केवढा अपमान करता तुम्ही देवतांचं. ब्राह्मण देवतांना आवाहन करतोय की तुम्ही येऊन या वधूवरांना आशीर्वाद द्या, आणि तुम्ही कशा पद्धतीचं वर्तन करता? येऊ नका त्यापेक्षा लग्नाला. लग्न झाल्यावर या, पण मंगलाष्टक पूर्ण होईपर्यंत आता भाषणामध्ये त्याच्यात वेळ घालवण्यापेक्षा मंगलाष्टक, कारण धर्मशास्त्र आहे ते आम्ही समज देणं गरज आहे आम्हाला. धर्मपीठावर आहेत, आचार्य पदावर आहे. समाजाचे अनिष्ट जे चुकीचं आहे ते मांडलं पाहिजे. आम्ही निवाडावे औचित्याचा भाग आहे. तेव्हा चांगली गोष्ट ही. महाराज म्हणतात आणखी काय केलं आहे का? केली कर्मांतरे. कर्मांतर नावाचा विधी असतो श्राद्ध कर्मात. भटजी लोक आपल्या खांद्यात जानवं घालतात. ते कधी सव्य अपसव्य, सव्य अपसव्य, कधी डाव्या खांद्यावर कधी उजव्या खांद्यावर घ्यायचं. सव्य अपसव्य, सव्य अपसव्य. तुकाराम म्हणतात आमचं कर्मांतर सहज झालं. आम्हाला ते उजवं डावं करायची गरज नाही. पंढरीची वारी, पांडुरंग दर्शन झालं की आपोआप कर्मक्षय होत. खर तर विठ्ठल मूर्ती दर्शनाची 5 फळं आहेत. पहिलं फळ ग्रंथीभेद, दुसरं संशयशेद, तिसरं कर्मक्षय, चौथं मृत्यूलंघन, 5वं शोकतरण आहे. महाराज म्हणतात केली कर्मांतरे. आपोआप आमच्याकडून कर्मांतर घडलं पांडुरंग दर्शनामुळे. आणि हरिहराच्या नावानं बोंब घालले. आता मृताला प्रेताला सद्गती मिळावी म्हणून आपण कुंभदान नावाचा प्रयोग करतो. आता जे स्मशानात गेले त्यांच्या लक्षात येईल. चितीवर मड ठेवलं, पेटवलं की अनुवंशजांनी काठोकाठ भरलेली घागर खांद्यावर घ्यायची आणि त्या चितेभोवती फिरवायची आणि पायथ्याला नेऊन फोडायची
आणि ज्यांनी घागर घेतली त्याने अशी बोंब मारायची, नाही का? मारतात ना तुमच्याकडे बोंब मारायचं म्हणजे फक्त ढोंग करतो आपण. बोंब मारणं ही प्रक्रिया आहे. फिरविला घट फोडीला फिरविला फोडीला चरणी आणि महावाक्य दोन्ही बोंब केली. हरिहराच्या नावानं बोंब मारणं ही प्रक्रिया परावाणीची आहे. 4 वाक्य आपल्याला प्रत्येकाने खात्री करून घ्या आपलं भजन कुठे चाललंय. वैखरी, मुखामध्ये वैखरी आहे, कंठात मध्यमा आहे, हृदयामध्ये पश्चंती आणि नाभिस्थानात परावाणी आहे. प्रत्येकानं खात्री करावं नामधारकांनी. आपण भजन कीर्तन करतो पण नेमकं कुठं करतोय? वैखरी वाणीनं उद्धार होईल का आपला? नाव दे वैखरी पण चित्त जावे विषयावरी. कैसे होत आहे स्मरण? खरं तर नाम वैखरी गाते, ताला स्वरात गाते आणि अंतःकरणाची वृत्ती दुसरीकडे धावते. ते भजन नाही, जागरण आहे. खरं सांगतो तुम्हाला, वारकरी पंथामध्ये कडवी कीर्तनकार होऊन गेले रामचंद्रभाऊ नागपूरकर. ते म्हणायचे भजन नाही, जागरण आहे. आणि त्या जागरणाने रोग जडतात, त्या रोगाने माणसं मरतात. लक्षात ठेवा. ते म्हणायचे माझ्या माहितीप्रमाणे अनेक भजनी महाराज जागरणाने मेले. खर तर परावाणी वर्ग बदलला पाहिजे वारकऱ्यांचा. मी 50-55 वर्ष कीर्तन करतो. 500 गावाला दरवर्षी माझा जनसंपर्क आहे. पण त्या गावातले वारकरी मी त्याच वर्गात पाहतो. वर्गच बदलत नाही. वर्ग बदलला पाहिजे ना. 5वीचा विद्यार्थी 8वीत मॅट्रिक पदवी पुढे सरकला पाहिजे. 40 पाहिजे. आरंभ करताना वैखरीचं भजन आहे पण पुढे सरकलं पाहिजे. वैखरीतलं भजन नाम धरा कंठी विठोबाची. इथे एक वाचा आहे. ते जगन्नाथ महाराज पवार त्यांची नलिका काढली होती. मी त्यांना भेटायला गेलो, बोलणं बंद झालं होतं. ते म्हणे भेटायला, ते म्हणजे असं कागद रडायला लागले. ते कागद घेतला, ती घेऊन गेलं. म्हटलं असं यंत्र आहे महाराष्ट्रात, ते जर मला मिळालं तर मला बोलता येईल. म्हटलं ठीक आहे. मी ताबडतोब निधी एकत्र केला, अमेरिकेतून यंत्र आणलं. ते इथं लावायचे आणि आपल्याशी संवाद करायचे. मग माझ्या लक्षात आलं की इथे पण वाचा आहे. नामधरा कंठी विठोबाची. हृदयात वाचा आहे. हृदय मंदिरी स्मराकारे. वर्ग बदलणे हा. तू कोणता एवढ्या थांबू नका, परे होऊन परते घर तेथे राहू निरंतर. अर्थात सद्गुरु प्रसादाने याची परावाणी उघडलेली आहे. असाच महापुरुष प्रभूचं चिंतन करू शकतो, असा त्याचा अर्थ आहे. कोणता महावाक्य ध्वनी बोंब केली, बोंब मारली. अरे बोंब ही प्रक्रिया परावाणीची. बिंबीच्या देठापासून हात मारणं म्हणजे बोंब मारणं. इथून भजन सुरू झालं पाहिजे. मग मुख्य नाम हाती मोक्ष. खरंता वारकरी क्वांटिटीनं वाढला हो. सध्या पण आळंदीत पाय ठेवायला जागा नाही एवढे आहेत लोक, पण क्वांटिटी नाही.
आपलं क्वालिटी कुठे आहे? आज देशाला संस्कार पाहिजे, संस्कृती पाहिजे आणि जबाबदारी आजच्या महाराज लोकांवर आहे, संस्कार आणि संस्कृतीची. असा त्याचा अर्थ आहे. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, अशा पद्धतीनं मी माझं वर्तन केल्यामुळे, प्रयत्न केल्यामुळे आपोआप माझ्या पितरांचं ऋण फिटलं. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे,
कैलासवासी धनाजी श्रीपती धनकुडे पाटील घराणं आहे. या कुटुंबाचे आध्वर्य पिंड पदावरी गिला पोले करी माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण पेरी कर्मांतरे ओ मारली हरिहरे माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे सार उतरले ओझे माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण विठ्ठल समचरणं सरोजं सान्द्रमिलबुधवं गगननिहितपं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कन्दनेत्रं
सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः। सेवे लागी सेवक जगद्गुरु तुकोबरायांच्या भंग समितीतील महाराजांनी आपल्या मृतपितरांच्या उद्धाराकरता किंवा सद्गती करता काय प्रयत्न केला आणि काय प्रक्रिया राबवली याचा धर्मशास्त्रीय विचार प्रसूत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी अभिव्यक्त केलेला आहे। खरं तर मृत्यूनंतरचं जीवन असतं। मृत्यू हा शब्द व्युत्पत्तीमूलक आहे। भारतीय तत्वज्ञानामध्ये आणि विशेषतः अष्टाध्यायी पाणिनी व्याकरणामध्ये मृत्यू शब्दाची परिभाषा मांडली। नश्वदर्शने इति मृत्यू, केवळ पंचभौतिक शरीरानं स्थूलदेहानं कुठंसनी त्याचा आश्रय सोडणं याचं नाव मृत्यू आहे। मृत्यू म्हणजे मुक्ती नव्हे। काही लोकांचे गैरसमज आहे की शरीर पुरलं जाळलं संपला विषय, परंतु भारतीय तत्वज्ञानामध्ये पूर्वजन्म पुनर्जन्मानी परलोक अशा प्रक्रिया आज काही धर्मशास्त्रीय विचार आपल्या पुढे मी नोंदवणार आहे। हा कीर्तनकार महाराजांचा विषय नाही। ज्यांनी वैदिक वाङ्मय धर्मशास्त्राचं सखोल आणि साक्षेपी अध्ययन केले अशाच व्यक्तीला या विषयामध्ये प्रवेश आहे। खरं तर बानेरगावचे सुपुत्र कैलासवासी श्री धनाजी श्रीपतराव धनकुडे पाटील यांचा पहिलं पुण्यस्मरण आहे। खरं तर या प्रक्रियेला चटश्राद्ध म्हणतात। याला महर्षी असताना निरुक्तामध्ये पारवन श्राद्ध म्हटलंय। याला तर धर्मशास्त्रामध्ये एकोदिष्ट श्राद्ध म्हणतात। श्राद्ध या प्रक्रियेचा अर्थ श्रद्धेनं दीयते क्रियते तर श्राद्धम। मृत व्यक्तीच्या निमित्तानं ज्या ज्या म्हणूनपणा श्रद्धापूर्वक क्रिया करू या श्राद्ध कर्मात आहे। मानवदान असेल, वस्त्रदान असेल, याचं कीर्तन देखील श्राद्धच आहे। अतिथींचं पूजन हे श्राद्ध आहे। संत पूजन हे श्राद्ध आहे। आज त्यांच्या निमित्तानं ज्या ज्या म्हणून या कुटुंबातून श्रद्धापूर्वक क्रिया घडतील या श्राद्ध कर्मात आहे। खरं तर मुद्दा महाभंग आज निरूपणाला घेतला मी। जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रामध्ये काही संदर्भ आहे। आता तो माझ्या अभ्यासाचा विषय। मी डॉक्टरेट केली, PhD केली तुकोबांच्या चरित्र आणि तत्वज्ञानावर।
पुण्याजवळ लोहगाव आहे. त्या लोहगावामध्ये कोंडपंत लोहकर नावाचा एक ऋत्विज ब्राह्मण तुकोबांचा शिष्य होता आणि ब्राह्मण तुकोबांच्या धुरपद राहत होत्या. एकूण 14 लोकांचं महिपतीने केलेलं वर्णन. त्यामध्ये कडूचे गंगाराम पंत मवाळ, थोडा मॉनिटर वाढव आणि अनावश्यक वाढवू नको, हा काय जलसा नाही. कडूचे गंगाराम पंत मवाळ, वाघोलीचे रामेश्वर भट्ट, चिखलीचे मल्हार पंत कुलकर्णी, आबाजी पंत कुलकर्णी, कोंडवा पंत लोकरे, बिहोगावचे ग्रामजोशी महाजी पंत हे त्या काळातली दशग्रंथी ब्राह्मण तुकोबांचे ध्रुपद एकटाळकरी. नावजी माळी, शोभा कासा, सोनबा ठाकर, माझी गाडी, कानोबाराय, गवरशेटवाडी, संताजी महाराज, जगनाडी तिली या सर्वांबरोबर महाराज भजन कीर्तन करतात. तर या भजन कीर्तनाची फार अपूर्वता. वैष्णव संगती ब्राह्मण तुकोबांचा प्रिय शिष्य, त्यामुळे दिवा तुकोबा सगळे महाराज मला माझ्या मृत पितरांच्या उद्धारा करतात. गया काशी आणि प्रयागमध्ये जाऊन पितरांचं श्राद्ध करायचं आहे. त्यांना सद्गती मिळावी म्हणून प्रयोग करायचे आहे. यात्रा करायची महाराज मला म्हणून अनेक श्रीमंत लोक तुमचे शिष्य आहेत. मला देशावर करा. जरा जुनी भाषा आहे तुकोबांची. तीर्थयात्रेला सहकार्य करा. खरं एखादी व्यक्ती जर तीर्थयात्रेला निघाली तर पूर्वी जुनी लोक 5 रुपये 10 रुपये त्याच्या हातात ठेवायचे. धर्मशास्त्र आहे. द्रव्य देवोया धाडावे तुकोबांचं एक नीतिशास्त्र आहे. पुण्यातील एसपीच्या कॉलेजच्या एका प्राध्यापकाने माझ्याकडे डॉक्टरेट केली विद्यापीठात तुकोबांच्या नीतिशास्त्रावर. द्रव्यदेवया धाडा तीर्थाशी नेदावी चोराशी चंद्रबळ. शास्त्री बा, अहो श्रीमंत कशाला पाहिजे आपल्याला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाने आपल्या अंथरुणाखाली हात घातला आणि चोरणाचा होड बाहेर काढला. कशाला श्रीमंत पाहिजे म्हटलं. ती त्रिभुवनी अभिवैभवाचे धनी, अभिवैभवाचे धनी, अभिवैभवाचे धनी. पूर्वी चलनामध्ये होऊन असायचे नाही का.
सुवर्णाची होड. हा होऊन घ्या जा म्हणे तीर्थयात्रेला. तो ब्राह्मण म्हणाला महाराज एका होण्यात कसं काय होईल होता. कुटुंब बरोबर आहे, शिष्य परिवार बरोबर आहे, भारतभर यात्रा करायची मला, एका होण्यात कसं का होईल माझं. महाराजांनी काळजी करू नको. हा होऊन रोज राहायचा, रोज खर्च करायचा, पण त्यातली एक पैसे शिल्लक ठेवायची. रात्रीतून त्या पैसा दुसरा होऊन होईल, पुन्हा मोडा, पुन्हा खर्च करा. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी प्रयोग करून बघितलं, बरोबर आहे म्हटलं. भारतभर यात्रा केली, काशीमध्ये चातुर्मास केला, घरी आला तरी होऊन तसाच. महाराजांनी त्याला सांगितलं की तुमचं काम झालं की होऊन परत करा बरं का. त्याला म्हटलं हा होऊन प्रसाद दिलाय, तुकोबा आपले सद्गुरू आहेत. आणि एका वस्त्रामध्ये त्यांनी तो होऊन बांधून ठेवला आणि महाराजांकडे गेला. महाराज महाराज तुम्ही जो होऊन दिला तो हरवला, माझ्याकडून हरवला. महाराज म्हणाले बरं झालं पिढा गेली. याला आनंद झाला. धावत पळत घरी आला, पाहतो तर ज्या गाठीमध्ये होऊन बांधला होता तो होऊनच गायब झाला. त्याला पश्चाताप झाला. तुकोबांची त्यांनी क्षमा मागितली. मी आपल्या पुढे का सांगितलं तर हे होण्याचं प्रकरण तुकोबांच्या चरित्रातलं आहे. त्या प्रकरणाचा संबंध या अभंगाशी आहे. तेव्हा तो ब्राह्मण तुकोबांना बोलत होता महाराज तुम्ही मला होईल, आपण माझे सद्गुरू आहात, माझ्याबरोबर तुम्ही पण तीर्थयात्रेला चला. गया काशी प्रयागला जायचं आपल्याला. महाराज म्हणे मला हे शक्य नाही बाबा, आमची कुळी पंढरीचा नेम, आमच्या घराण्यामध्ये पंढरपूरची वारी आहे. पंढरीची वारी आली पंढरीची वारी आहे माझ्या घरी, माझे पूर्वज करत आले, माझाही तो नेम आहे. अनेक करी तीर्थव्रत, दुसरे तीर्थव्रत मला गरजेचे नाही. पण तो आग्रह करू लागला. म्हणून जगद्गुरु तुकोबांनी सांगितलं बाबा मला येणं शक्य आहे, पण माझे तू शुभेच्छा पत्राने म्हटलं. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही लोकांना येता येत नाही, ते आपल्या त्या कुटुंबाला शुभेच्छा पत्र पाठवतात आणि कार्यकर्ते सभेमध्ये वाचून दाखवतात. अमुक आमदार, अमुक खासदार, अमुक मंत्री, अमुक अधिकारी. तुकाराम महाराजांनी त्या ब्राह्मणाजवळ 3 पत्र लिहिले, ते अभंग पत्र आहे.
ह्यापैकी पहिलं पत्र काशी विश्वनाथाला लिहिलं. आपल्या भारतवर्षामध्ये पंचगंगेच्या तीरावर विश्वनाथजी आहे. काशीमध्ये 5 नद्या एकत्र आलेल्या आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, वारा आणि अशी. म्हणून वारा नशी. अनेक वर्ष तिथे अभ्यास केला. मोठी ताकद आहे विश्वनाथा. धन्य काशीपुरी, धन्य काशीपुरी, जिथे वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता काही काही सर स्त्रियांचे घ्यावे लागतात. आमच्या भागात आता समजा नाशिक परिसर कोकण आहे. स्त्रिया गाणं म्हणतात. दळण, कांडण, अडचण, पाखडण करताना. माझी आई सुद्धा मला पाळण्यात आपल्या मांडीवर निजवताना गीत गायची. ते स्वर आजही मला आठवतात. वाराणसी विश्वनाथ मोक्षदाता अर्थ सोमनाथ. मधुर स्वर ऐकले की बाळ झोपून जायचं नाही का. आता किती डोस पाला. शब्द सामर्थ्य होत ते. विश्वनाथाला उद्देशून पत्र लिहिलं तुकोबांनी. दुसरं पत्र त्यांनी भागीरथीला लिहिलं आणि तिसरं पत्र त्यांनी गयेला उद्देशून लिहिलं. भारतवर्षामध्ये 2 गया आहेत. बिहार प्रांतामध्ये फल्गु नदीच्या तीरावर पितृगया आहे. पितृवंशाच्या निमित्तानं तिथे श्राद्ध करावं लागतं. गुजरात प्रांतामध्ये मेहसाणा जिल्ह्यामध्ये बिंदू सरोवर आहे. त्याला सिद्धपूर म्हणतात. श्रीमद भागवतामध्ये या क्षेत्राचा फारच इतिहास आला आहे. भगवान कपिल महामुनी ज्यांची माता आई देवती मृत्यू पावली म्हणून कपिलाला शोध झाला. आईचा विरह करू लागले. त्यांच्या नेत्रातून प्रचंड अश्रुपात झाला. त्या अश्रुपासून एक तळ तयार झालं. त्याला बिंदू सरोवर म्हणतात. कपिल महामुनींच्या अश्रूपासून निर्माण झालेलं बिंदू सरोवर. आईची आठवण झाली, स्मरण झालं. त्याच काळातलं पाणी हातात घेऊन आईचं तर्पण केलं आणि त्या कीर्तनाला दिला की जो कोणी पितृ मातृवंशाच्या निमित्ताने ते श्राद्ध तर्पण करील त्याचा तो उद्धार कर. म्हणून आईचं श्राद्ध तर्पण करायला, तीर्थ श्राद्ध करायला सिद्धपूरला जावं लागतं. आणि बापाच्या वंशाचं इतरांचं श्राद्ध करण्याकरता फल्गु नदीवर जावं लागतं. असं एक लक्षात ठेवा. तेव्हा महाराजांनी पहिलं पत्र विश्वनाथाला दिलं. काय त्या पत्राचा आशय? आता इथे सर्व गायमन गवई मंडळी असल्यामुळे भगवान शिवाला जे प्रिय स्वर आहेत ते गातो मी आपल्यापुढे सांगतो. कारण हे संगीतशास्त्र सामवेदा अंतर्गत आहे.
ऋषीमुनींनी त्या त्या देवतेला आळवण्याकरता जे जे स्वर गायले तशा तसे राग रागिले तयार झाले. लक्षात ठेवा. तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही महाराजांच्या ऐकून संहितेवर विश्वनाथाला लिहिलं पत्र आहे. दुसरं पत्र गंगेला उद्देशून लिहिलं. तो कोंडोपंत ब्राह्मण आणि त्याचा शिष्य रंगामूर्ती हे तुकोबांचं पत्र घेऊन गंगेवर गेले मनकर्णिकेच्या घाटावर. गणपती महाराज वर्णन करतात ते पत्र गंगेमध्ये टाकणार तेवढा तासा पाण्यातून हात वर आला असा. सुवर्ण कंकण रत्न जडी सुवर्ण कंकण हातात दीप्यमान हात वर आला. त्या घाटावर ऋषीमुनी जपी तपी संन्यास साधना करत होते. त्यांनी बघितलं गंगा प्रकट झाली. कुणाचं दान येण्याकरता प्रकट झाली म्हणून जो तो धावत जाऊन त्याने हातामध्ये कोणी सुवर्ण ठेवते रत्न ठेवते काही ना काही ठेवते गंगेच्या हातात. पण तो हात असा व्हायचा. कोणाचंच पत्र स्वीकार कोणाचंच दान केवळ गंगेनं स्वीकारलं नाही. तेवढ्यात हा रंगामूर्ती आणि हा ब्राह्मण त्यांनी ते दृश्य बघितलं आणि त्यांची खात्री झाली की निश्चितपणे गंगा तुकोबांचं पत्र घ्यायला उत्सुक आहे. म्हणून दोघेही जण गंगेमध्ये प्रविष्ट झाले. हातात पत्र ठेवल्याबरोबर तो हात असा आवडला. हळूहळू तो हात पाण्यात अदृश्य झाला. तुकोबांचं पत्र घेऊन काही वेळानंतर डावा हात बाहेर आला. त्या डाव्या हातात त्या पत्राचं उत्तर होतं. तेव्हा तुकारामांनी गंगेला काय या पत्र लिहिलं आणि गंगेला काय उत्तर दिलं हे कळणं आवश्यक आहे. पण तो आजचा विषय नाही. परिसहो माते माझी विनवणी परिसहो माते
माझी फाडाचे झटके. तिसरं पत्र गईला उद्देशून आहे. आपल्या मृत पितरांच्या आई असेल बाप असेल यांच्या उद्धाराकरता गयावर्जन नावाचा विधी आहे, श्राद्ध विधी. काय माझा मी पत्र हे गय आता तुझ्याकडे याचं मला प्रयोजन राहिलं नाही. सर्वार्थाने माझ्या पितरांचं मी ऋण फेडलंय. मोठा शास्त्रार्थ हा कळणं म्हणजे आपल्या मृत पितरांकरता आपण काय केलं पाहिजे हा विषय या ठिकाणी कळतो. वारकरी कीर्तन हे वैचारिक असतं. टिवल्या बावल्या करणं म्हणजे कीर्तन नाही, लक्षात ठेवा. माझे गुरुदेव मामासाहेब दांडेकर म्हणायचे वारकरी कीर्तन म्हणजे ब्रेन टॉनिक इज थिओसॉफी. आज लोक आधी व्याधीनं ग्रस्त आहेत. आधी म्हणजे मानसिक आजार, व्याधी म्हणजे शारीरिक आजार. 99% लोक व्हायबल आहे सध्या, मानसिक आजारी आहे नाही का. डॉक्टर वैद्य हॉस्पिटल याकरता शारीरिक आजार जाण्याकरता उपाय आहे, पण मानसिक आजार बौद्धिक आजार जाण्याकरता ही वारकरी कीर्तन आहे. हे वैचारिक आहे आपल्या करता. हे का करायचं, कशा करता करायचं. आपण आता हे मोठं या कुटुंबानं परिवारानं आपल्या प्रिय व्यक्तीच्या स्मृतीत हा मोठा उपक्रम इथे सुरू केलाय. करता याच्या मागे काय भूमिका आहे, का आलो आपण इथे, कशा करता आलोय. जगद्गुरु तुकोबरांनी या अभंगामध्ये तो शास्त्रार्थ म्हणला. सामवेदामध्ये प्रेताला आवडणारी काही स्वर आहे. प्रेतात्म्याला महाराज म्हणतात, त्यापैकी एक स्वर म्हणतो जाता जाता, पिंड पदावरी Bye.
मलाही कशाचं माहिती आहे, पण मागच्या पिढीतील गायनाचार्य माधोबा सुकाळे आणि मृदंग महर्षी बाबुराव गुरुजी आमच्या घरी यायचे. बुवांनी फार ठेवणी शिकवल्या होत्या, मला नाही म्हणता आल्या. प्रत्येक रागाचा स्वराप्रती परिचय करून द्यायचे. पिंड पदावरी आज कैलासवासी धनाजी पाटलांचं हे चटश्राद्ध आहे. मृत्यूनंतर काही प्रक्रिया असतात.